एमजीएम रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. चला ऐकूया या कार्यक्रमाचा 6वा भाग. नमस्कार. अगं लक्ष्मी, अगं आज तू कुठे राहिलीस? आले आजोबा. अरे काय कमाल आहे. आज तुम्ही आपल्या श्रोत्यांना भेटण्यासाठी बरेच उत्साही दिसत आहात. आता सवय झाली आहे ना, त्यामुळे उत्साह तर असणारच. हो ना. कसं आहे लक्ष्मी, रेडिओ आणि आपला हा कार्यक्रम ऐकणारे सगळेजण आता मला माझ्या कुटुंबासारखे वाटायला लागलेत. वा. आणि आपल्या मित्रांना भेटून कुणाला आनंद होणार नाही? हे तर अगदी खरंच आजोबा. चला मी तयार झाले आहे बघा. चला 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 चला. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल तुझे बुलाए. कहते हैं बुजुर्गों की दुआ में असर बहुत है. हर एक तूफान का रुख मोड़ देती है और इन्हीं बुजुर्गों को उनका सम्मान, उनका हक दिलाने और ख्याल रखने हम लाए हैं एक बेहद खास कार्यक्रम, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. तेरा हर कदम जो खुददारी का हो, जहां सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस, कानूनी सलाह, सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे. कठिन है अगर रास्ता तू फिक्र. इस कार्यक्रम को आप तक ला रहे हैं सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व सामुदायिक रेडियो एसोसिएशन. उड़ने की कोशिश में निकल आएंगे पर तो अपने बुजुर्गों को दीजिए सम्मान पूर्वक जीवन और अधिकार. कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा सम्मान के साथ. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सर उठा के जी. तर श्रोते हो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे देशभरातून 200 सामुदायिक रेडिओवर प्रसारित होणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. माझ्यासोबत कोण आहे हे आता तुम्हाला माहितीच आहे. हे आहेत आपला अभिमान भारत आजोबा. आणि माझ्या प्रेमळ अशा माझी खूप काळजी घेणाऱ्या नातीला सुद्धा तुम्ही ओळखतात. माझ्या बरोबर आहे लक्ष्मी. येस. आणि आम्ही दोघेही मिळून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्वक आयुष्यासाठी हा कार्यक्रम आपण प्रसारित करीत असतो. या कार्यक्रमामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण केलेल्या विशेष कल्याणकारी योजनांच्या बाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देत असतो. आणि या योजनांचा लाभ कसा घ्यायचा यावर सुद्धा आपण सविस्तर चर्चा करीत असतो. हा विशेष कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा आपल्या भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय यांच्या नेतृत्वात आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहयोगाने आम्ही आपल्यापर्यंत आणत असतो. एवढंच नाही मित्रांनो, तर सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय हे भारत सरकारचं अत्यंत महत्वाचं असं मंत्रालय आहे, जे समाजामध्ये सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याणाची सुनिश्चिती करण्यासाठी कायम तत्पर असतं. हो. त्याचबरोबर दिव्यांग जनता, मागास आणि अतिमागास वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि इतरही विशेष समूह यांच्यासाठी वेळोवेळी नवीन धोरणं बनवून नवनवीन कार्यक्रम तयार करून सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देत असतं आणि सामाजिक न्याय टिकवण्यासाठी कायम कटिबद्ध सुद्धा असतं. कौन सुनता है उनकी जो सालों से हमारी सुनते आए हैं, हमारे लिए मेहनत करते आए हैं. आज जीवन की वृद्धावस्था में हमारे बड़ों की सुनने वाला कोई नहीं है. ना किसी के पास वक्त है कि वो उनके छोटे मोटे काम भी करें. साथ ही कई बुजुर्गों को जीवन के इस शीतकाल में घर से निकालना और अपमान का सामना करना पड़ता है. ऐसे में बुजुर्गों की कौन सुनेगा? हेलो,
हम सुनेंगे क्योंकि हम हैं एल्डर लाइन। जी हाँ, एल्डर लाइन। मैं हूँ एक टोल फ्री नंबर 14567। सुबह 8 बजे से रात्रि 8 बजे तक मैं आप वृद्ध जनों की सुनूंगा। एल्डर लाइन का दृष्टिकोण वरिष्ठ नागरिकों से जुड़ना, उन्हें विनम्रता के साथ सेवा प्रदान करना है। एल्डर लाइन वृद्ध जनों की शिकायतों को सुलझाता है, जरूरी जानकारी देता है। साथ ही एल्डर लाइन बुजुर्गों के पास जाके उनकी स्थिति भी जानता है और बुजुर्गों के कार्य सामूहिक रूप से निपटाता है। तो अब ये ना कहें कौन सुनेगा बुजुर्गों की। अगर समस्या हो तो एल्डर लाइन 14567 पर अभी कॉल करें और साथ सहयोग पाएं, वो भी सम्मान के साथ। तो आज ही आप अपने स्पीड डायल में 14567 को सेव करें। कोई समस्या तुरंत डायल करें। हमारे बुजुर्ग हमारा अभिमान। CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी। लक्ष्मी, काल ना आपले जे वकील आहेत ना, वकील? अगं दीपक दादा. हो, त्यांचं काय? अगं ते ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमासंदर्भात काहीतरी बोलत होते. बरं. तुला माहितीये का नेमका हा काय प्रकार आहे? आजोबा, एकात्मिक ज्येष्ठ नागरिक कार्यक्रम म्हणजेच IPSC, इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर सिनियर सिटीजन, हा भारत सरकारनेच सुरू केलेला एक कार्यक्रम आहे. वरिष्ठ नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि आरोग्या संदर्भातल्या सुविधा प्रदान करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. बरं. पुन्हा एकदा हा कार्यक्रम वरिष्ठ नागरिकांचं आयुष्य सुधारण्यासाठी आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावं यासाठी तयार केला गेलाय. आणि याचं जे व्यवस्थापन आहे ना, ते वरिष्ठ नागरिक कल्याण विभागाकडून केलं जातं. अच्छा. म्हणजे लक्ष्मी, पण नेमका हा कार्यक्रम आहे काय? सांगते आजोबा, तुम्ही गोंधळून जाऊ नका, सगळं सांगते. या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमामधून अनेक प्रकारचे लाभ वरिष्ठ नागरिकांना दिलेले आहेत. म्हणजे मासिक पेन्शन, आरोग्य विमा, निवासी अनुदान, शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुविधा, सामाजिक सुरक्षा यासारख्या अनेक गोष्टींचा लाभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. हे लक्ष्मी, अरे आपण कार्यक्रम करतोय, मस्करीची वेळ नाहीये ही. अगं तुला मी वेडा वाटतोय का? आजोबा, काय झालं, असं का म्हणताय तुम्ही? नाही, अगं हे सगळं ठीक आहे, पण वृद्धांना पेन्शन कधीपासून मिळायला लागली आणि ते काहीही न करता? अहो आजोबा, तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही बसणार. नाही, पण मी खरंच सांगते अहो, भारत सरकार आणि इतरही अनेक राज्य सरकारांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. अरे ऐका, माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा, मग आपण यांचं म्हणणं ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, शासनाने वृद्धांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्या योजना कुठल्या कुठल्या आहेत याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि त्याविषयीची माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत मी सतीश बदाने, नायब तहसीलदार, छत्रपती संभाजीनगर. आपण शासकीय कार्यालयाकडून राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाकडून केंद्र शासन पुरस्कृत योजनेचा यात समावेश केलेला आहे, ज्यात श्रावण बाळ योजना, ज्यात 65 वर्षावरील महिला पुरुष पात्रतेचे निकष हे शासनाने ठरवून दिलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आधार कार्ड असेल, आपले फोटो आणि वयाच्या संदर्भाने ज्या कोणास वयाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे अशा लाभार्थ्यांनी यासाठी आपले वयाचं प्रमाणपत्र व गावातील काही स्थानिक तलाठी कार्यालयाकडून अपेक्षित असलेली माहिती ही संचिकेत परिपूर्ण केल्यानंतर त्यांनी CSC सेंटरकडून ती ऑनलाईन करून द्यायची आहे, ज्यात ऑनलाईन केल्यानंतर मूळ प्रत ही स्थानिक कार्यालय म्हणून आमच्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात पाठवायचे. ते त्यांच्या संचिका ह्या तहसील कार्यालयात सादर करतात. आता शासनाने दिलेल्या निकषानुसार आपण या योजनेचं दरमहा आढावा घेतो. आलेल्या लाभार्थ्यांना योजनेचे लाभ देण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती असल्याने त्या समितीवर निर्णय होतात, ज्यात पात्र लाभार्थी आहेत अशा पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून काही वयानुसार शिथिलता असल्याने व राज्याचा हिस्सा
हा 1300 रुपये व केंद्राकडील हिस्सा 200 रुपये याप्रमाणे आपण प्रत्येक लाभार्थ्यांना 1500 रुपये याप्रमाणे लाभ देतो. ज्यात केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, ज्यात लाभार्थ्यांना पिवळे राशन कार्ड आवश्यक असल्याने बाकीचे निकष हे वरील प्रमाणेच कायम आहेत. त्यांना देखील शासनाकडून 1300 रुपये व केंद्राकडून 200 रुपये असे 1500 रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना देण्यात येतात. दुसऱ्या योजनेचं इंदिरा गांधी दिव्यांग योजना म्हणून शासनाने पुरस्कृत केलेली योजना आहे, ज्यात पिवळे राशन कार्ड आवश्यक आहे. या लाभार्थ्यांसाठी वयाची 18 ते 79 वय वयोगटातल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना वयानुसार आपण लाभ देतो. त्यातही स्टेट आणि सेंट्रल असे योजनांचे बदल करण्यात आलेले आहे, ज्यात आपण 1200 रुपये आणि केंद्राकडून 300 रुपये ह्याही योजनेत आपण 1500 रुपये या दिव्यांग बंधूंना दिव्यांग लाभार्थ्यांना 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे विशेष सहाय्याची योजना ही राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य या नावाने देण्यात आलेली आहे. ज्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती मयत झाल्यास त्या कुटुंबातील जे कायदेशीर वारस आहेत त्यांना शासनाकडून 20,000 रुपयाची एक रकमी अशी मदत आपण करतो. या योजनेसाठी पिवळे राशन कार्ड आवश्यक आहे. तो लाभार्थी दारिद्र्य रेषेतलाच असावा असा शासनाचा नियम आहे. याप्रमाणे वरील योजनांचं या कार्यालयाकडून जे पात्र लाभार्थी आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना आपण शासन नियमानुसार वेळोवेळी जे काही बदल होतील त्यानुसार आपण या योजनांचा आढावा घेतो आणि ज्या लाभार्थ्यांना जे पात्र लाभार्थी आहेत यांनी या कार्यालयाकडे व योजनेचे लाभ घेण्यासाठी या कार्यालयाकडे आपले यथोचित अर्ज हे परिपूर्ण संचिकेसह पाठवल्यास आपणास लाभ देणं सोयीचे होईल असे मी आवाहन करतो. यासोबत आपण ऐकूया आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या LIC पॉलिसीची माहिती. नमस्कार, मी सौ धनश्री तिळवणकर, महिला विकास अधिकारी, भारतीय जीवन विमा निगम. आज 21व्या शतकात भारत आर्थिक वेगाने प्रगती करत असताना आणि महासत्ता होण्याच्या दिशेने जात असताना ज्येष्ठांच्याच नव्हे तर सर्वांच्या चिंतेचा विषय आहे तो म्हणजे आर्थिक सुरक्षितता. सायबर गुन्हे शाखेकडे ज्या वेगाने आर्थिक गुन्ह्यांची नोंद होते ते पाहता मी आज ज्येष्ठांसाठी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे त्यांची आयुष्यभराची जमापुंजी सुरक्षित कशी ठेवणार आणि ती पण कायमची. महिला विकास अधिकारी म्हणून काम करत असताना माझा अनेक ज्येष्ठ नागरिकांशी संवाद होतो. भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच LIC ज्येष्ठांची विशेष काळजी घेते. त्यामुळेच त्यांनी ज्येष्ठांसाठी अत्यंत समर्पक असा जीवन अक्षय हा एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तर काय आहे हा जीवन अक्षय पर्याय? यामध्ये आयुष्यभर परतावा तोही आश्वासक आणि अविश्वसनीय अशा दराने आपल्याला मिळणार. आयुष्यानंतर आपल्या जमापुंजींचे कुटुंबांकडे हस्तांतरण किंवा आपल्या जोडीदारास परत पुढे आश्वासक परतावा तोही आयुष्यभर. म्हणजे बघा ना, साधारण 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने जर साधारणतः 50 लाख रुपये म्हणजे अगदी 50 लाखच पाहिजे असं काही नाही, त्यापेक्षा जास्त कमी पण चालतील, जर जीवन अक्षय या योजनेत गुंतवले तर त्यांना मिळेल जवळपास 7% दराने आश्वासक परतावा आणि तोही आयुष्यभर. म्हणजे पुढे गॅरंटेड इन्कम किंवा गॅरंटेड पेन्शन कदाचित 4%, 5% बँकांचे रेट कमी जास्त होतील, पण आपण 60% हा जो आपला रेट आहे आपण याच्याने जोडीदारास त्यांना काय देणार आहोत, कायमसाठीचा परतावा देणार आहेत. शिवाय मृत्यू पश्चात त्या जोडीदारास त्याच दराने आयुष्यभर पेन्शन घेण्याची सुविधा असेल किंवा गुंतवलेली संपूर्ण रक्कम त्यांना परत घेता येईल. अशा प्रकारे ज्येष्ठांची काळजी ती पण भारत सरकारच्या गॅरंटीने. या आकर्षक योजनेकरता आपण निश्चितच एकदा मला संपर्क करून त्याची व्यवस्थित माहिती घ्यावी असे मला वाटते. मला ऐकत असणाऱ्या सर्व ज्येष्ठांच्या निरोगी आरोग्याची आणि दीर्घायुष्याची मी प्रार्थना करते. धन्यवाद. आता तरी बसला विश्वास? हो. पण लक्ष्मी काय आजोबा, अहो बोला, पण काय? नाही, हे सगळं ऐकून मला तर असं वाटतंय की ही पेन्शन योजना ज्येष्ठांसाठी वरदान आहे. पण ही योजना सुरू कधी झाली, या योजनेचं नाव काय ते तर सांगशील? आजोबा, वृद्धावस्थेमध्ये पेन्शन मिळण्यासाठी एकच नाही, अनेक योजना आहेत. अनेक? हा, ज्यामधली इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना ही जी योजना आहे ती 1995 मध्ये सुरू केली गेली होती. अच्छा.
त्यानंतर वरिष्ठ नागरिक पेन्शन योजना आहे आणि अशा अनेक योजना आहेत. म्हणजे दीपक या संदर्भात बोलत होता का? हा. आता या पेन्शन योजनेचा लाभ कसा मिळतो ते सांगता येईल? हो. आजोबा, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेच्या माध्यमातून वृद्धांना पेन्शन दिली जाते. ही योजना मुख्यतः 60 वर्ष आणि 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ज्यांच्याकडे कोणतंही सशक्त आर्थिक साधन नाहीये. या योजनेच्या माध्यमातून सरकार त्यांच्यासाठी एक नियमित पेन्शन देतं. नियमित? आपल्याला माहितीये की वृद्धावस्थेमध्ये उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसतो ज्येष्ठांकडे, आणि त्यामुळे एकूणच मग आयुष्याचं सगळं व्यवस्थापन होण्यामध्ये खूप अडचणी येत असतात. अशांसाठी एक नियमित पेन्शन रक्कम देणं हा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेचा उद्देश आहे. ही जी रक्कम आहे ती त्यांना त्यांच्या आयुष्याच्या अंतिम अवस्थेपर्यंत मिळत राहते. या योजनेच्या माध्यमातून वृद्ध नागरिकांना प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम दिली जाते. आता ही रक्कम किती असावी हे प्रत्येक व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि प्रतिमा बघून ठरवलं जातं. या योजनेचा लाभ फक्त त्याच व्यक्तींना मिळतो ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही भक्कम स्रोत नाहीये. म्हणजे ह्या योजनेचा अर्ज करण्यासाठी व्यक्तीचं वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक जास्त असायला हवं. बरोबर? बरोबर. आणि कोणीही व्यक्ती ज्याची आर्थिक बाजू नाजूक आहे आणि ज्याच्याकडे उत्पन्नाचा नियमित स्रोत नाही तो या योजनेसाठी पात्र आहे. बस एवढंच ना? हे तर आहेच, पण हे एवढंच नाहीये. म्हणजे काही वेळा जर एखादी व्यक्ती शारीरिकरित्या विकलांग असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. लक्ष्मी, आता ना मला खूप प्रश्न पडलेत बरं का, आणि मला असं वाटतं की तू पटापट या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत. नक्कीच आजोबा, मी त्यासाठीच तर बसले इथे. मग मला आता आधी हे सांग की या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र गरजेची आहेत? एवढंच ना, खूप सोपं आहे. हे बघा, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला किंवा दारिद्र्य रेषेसंदर्भात कुठलीही कागदपत्र असतील तर ती चालतील. त्यानंतर ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा वोटर आयडी किंवा पासपोर्ट, आणि बँक खात्याची माहिती, कारण पेन्शन थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतं, त्यामुळे खाते संदर्भातली सगळी माहिती देणं गरजेचं आहे. एवढेच कागदपत्र लागतात. पण यासाठी काही फॉर्म वगैरे तर भरावा लागत असेल ना? तो कुठं भरायचा आणि कसा? ते पण सोपं आहे आजोबा. यासाठी आपले ज्येष्ठ नागरिक ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन ते तो अर्ज भरू शकतात. आता ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्या जवळच्या जनसेवा केंद्रावर आपण तो अर्ज भरू शकतो, आणि जर ऑफलाईन भरायचा असेल तर आपल्या गावाच्या किंवा शहराच्या जवळ असणाऱ्या सामाजिक कल्याण कार्यालयामध्ये किंवा पंचायत कार्यालयामध्ये जाऊन ते फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला आपली कागदपत्र जमा करायची आहेत. त्यानंतर आपल्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि झालं काम. आहे की नाही सोपं? अरे वा लक्ष्मी, इतक्या सोप्या पद्धतीनं आणि एवढं सहज तू आम्हाला हे सांगितलंस, यामुळे मला असं वाटतंय की सगळ्यांच्या ते बरोबर लक्षात आलं असावं. सुनिए सुनिए सुनिए, हमारे बड़े और बुजुर्ग, खाइए अच्छा, खाइए स्वस्थ भोजन, रहिए फिट ताकि सेकंड इनिंग हो हिट. That's a super six. बात तो सही है, पर हमारे ऐसे बुजुर्गों का क्या जो है आर्थिक रूप से कमजोर, जिनसे है पोषण बड़ी दूर. अरे भाई, भारत सरकार लेकर आई है अटल अभ्युदय योजना का बुजुर्ग पोषण अभियान. अब ना रहेगा कोई भी मजबूर, सबको मिलेगा पोषण भरपूर. कैसे कैसे? वो ऐसे. पोषण अभियान का उद्देश्य बुजुर्गों में पोषण की कमी को दूर करना है, विशेष रूप से ग्रामीण क्षेत्रों में जहां बुजुर्गों का पोषण स्तर निम्न पाया गया. अध्ययन से पता चला कि कम पोषण के कारण बुजुर्गों की रोग प्रतिरोधक क्षमता कम होती है. ऐसे में अभियान का उद्देश्य निर्बल बुजुर्गों को प्रतिदिन एक पौष्टिक भोजन प्रदान करना है, जिससे उनकी जीवन में गुणवत्ता की वृद्धि हो सके. हाँ, और बुजुर्गों के लिए लोकली उपलब्ध फल, सब्जी, हरे पत्तेदार सब्जियाँ, दालें आदि उपलब्ध कराया जाएगा. साथ ही रोज का भोजन
भत्ता 20 रुपए निर्धारित है। इसमें समुदाय आधारित संगठनों जैसे कि गांव की बुजुर्गों के स्वयं सहायता समूह, NRLM के तहत संगठित स्वयं सहायता समूहों, आंगनबाड़ी केंद्रों और गाँव में कार्यरत गैर सरकारी संगठनों के सहयोग भी लिए जाएंगे। तो हो गया ना सबके फिट और बुढ़ापे के हेड बनाने का इंतजाम। तो बढ़ेगा हमारे बड़ों का स्वास्थ्य और उनका सम्मान, क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान। सामुदायिक रेडियो स्टेशन संगठन के सहयोग से सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित में जारी। लक्ष्मी, तुझे आभार कसे मानायचे हेच मला कळत नाही बरं. आजोबा, अरे एका कार्यक्रमामध्ये किती महत्वाची माहिती दिली आहे सगळ्यांना. अहो आजोबा, माझं काम फक्त माहिती पोहोचवण्याचं आहे, पण या सगळ्या योजना तर आपलं सरकार राबवतंय. निश्चित सरकारचे सुद्धा आभार मानलेच पाहिजेत. मग सुनिए सुनिए सुनिए, आज हम जानेंगे इंटीग्रेटेड प्रोग्राम फॉर सीनियर सिटीजन IPSRC के बारे में। इस योजना के तहत सहायता कार्य करने के लिए एजेंसियां प्रदान की जाएंगी, जैसे राज्य, केंद्र शासित प्रदेश सरकारें, पंचायती राज संस्थान, स्थानीय निकाय और पात्र गैर सरकारी स्वैच्छिक संस्थान, जिससे हमारे बुजुर्गों के जीवन की गुणवत्ता में आएगा सुधार। इसके तहत वृद्ध जनों को आश्रय, भोजन, चिकित्सा देखभाल और एंटरटेनमेंट की सुविधा भी प्रदान की जाएगी। साथ ही उन्हें सक्रिय और उत्पादक बुढ़ापे के लिए प्रोत्साहित किया जाएगा, जिससे उनका जीवन मूल्य और बढ़े। जी हाँ, वरिष्ठ नागरिकों के घरों, महिलाओं के लिए वरिष्ठ नागरिकों के लिए घरों का रखरखाव, जिसमें सांसद आदर्श ग्राम योजना के तहत आने वाले घर भी शामिल हैं, जहां उन्हें निःशुल्क भोजन, आश्रय, देखभाल, मनोरंजन जैसी सुविधाएं दी जाएंगी। तो अब वरिष्ठ नागरिकों को मिला उनका सम्मान, जीवन होगा उनका आसान। हमारे बुजुर्ग हमारा स्वाभिमान। CRA द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी। तर श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाचा आजचा भाग आपण ऐकला, ज्यामध्ये अटल वयो अभ्युदय योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पेन्शन योजनांच्या संदर्भात आम्ही तुम्हाला सांगितलं. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या सौजन्याने आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या मार्गदर्शनातून आम्ही हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर श्रोते हो, अटल वयो अभ्युदय योजना ही फक्त योजना नाहीये, ती एक मोहीम आहे. माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं आयुष्य समृद्धपणे जगण्यासाठी ती मदत करते. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात इतर कुठल्याही मदतीसाठी तुम्ही राष्ट्रीय हेल्पलाईन 14567 14567 वर कॉल करू शकता. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपले ज्येष्ठ नागरिक ही आपली शान आहे. अनुभव आणि ज्ञानाची ते अद्भुत खाण आहेत. तेच आहेत आपली ओळख आणि तेच आपला स्वाभिमान आहेत. आता आम्हाला निरोप द्या. पुन्हा भेट होईलच आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि आपली काळजी सुद्धा घ्या. MGM रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. आताच तुम्ही ऐकला आहे या कार्यक्रमाचा 6वा भाग. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमच्या व्हॉट्सअप नंबरवर नंबर आहे 9359320080. त्यासोबत आम्हाला तुमची प्रतिक्रिया सोशल मीडियावरही कळवा. आमचा इन्स्टा हँडल आहे MGM 90.8 FM. याच कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. आपण ऐकत आहात MGM 90.8 FM. साथ है तो बात है.